कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिरियसली बोलली? तुम्हाला माहिती होतं? हो। मग पण अरे मी तिच्याशी कधी असं वागलो नाही जेणेकरून तिला काही सिग्नल्स मिळतील पॉझिटिव्ह। मी तिच्याशी मित्र म्हणूनच बोललो, मित्र म्हणूनच वागलो, आणि तरी ती असं कसं बोलू शकते? असं का बोलली ती की ती आणि मी? तुला खरंच हा प्रश्न पडलाय? हो। अरे आशू, तू आणि शिवाने इतके दिवस सोबत वेळ घालवलाय, तुला कधीच शिवाबद्दल काही फील नाही झालं? नाही। अरे जेव्हा तुझ्या लग्नाचं तिला कळालं ना, तिला केवढा त्रास झाला तुला माहिती आहे? तेव्हाही तुला कळालं नाही? नाही। तू तिला गिफ्ट दिलेस आणि तिला समजून पण घेतलंस, आणि तू तिला बरोबर समजून घेणारा एकटाच होतास रे। मित्र म्हणूनच ना पण। अरे तू लाख मित्र समजत असेल, पण तिच्या मनात त्या फिलिंग जागा झाल्या ना। सगळ्यांना दिसलं होतं, फक्त तुलाच दिसलं नाही। आणि बघ आशू, तुला लांब ठेवायचा आम्ही खूप प्रयत्न केला, पण तू काय लांब जात नव्हता, आणि शिवा काय तुझा विचार करायची सोडत नव्हता। जाम लागले यार तिच्या मनाला। आली तिच्या मैत्रीसाठी। हो, पण नाही सावरू शकली ती स्वतःला। शेवटी तिला त्रास झालाच। ए भाई, आशूने काय मुद्दाम नाही केलंय। त्याच्या मनात कायम दिव्या होती आणि शिवाई फक्त मैत्रीण होती। आता शिक्षा द्याल का? कशाला विषय ताणताय? सोडा ना। ठीक आहे, मग आता आम्हाला इकडे तुझ्या लग्नात मदत करता नाही येणार, कारण आता आम्हाला शिवासोबत राहणं जास्त गरजेचं आहे, कळलं का? बरोबर। व्हेरी गुड, चला रे। प्रेम आहे म्हणे, असं कसं प्रेम असू शकतं? मी ना माझ्याकडनं कुठलाही चुकीचा सिग्नल दिला नाही मांजा। मी माझ्याकडनं कधीही तिला असं वाटू दिलं नाही की मला तिच्याबद्दल काहीतरी फिलिंग्स आहेत। मी नेहमी तिच्याशी मित्रासारखाच वागत राहिलो। मग आता मैत्री करणंही चुकीचं आहे का मांजा? मला कळत नाही ती असं कसं अचानक म्हणू शकते की माझं प्रेम आहे तुझ्यावर। हे बघ आशू, तू जसं हे मुद्दाम केलं नाहीये तसं तिनेही नाही केलंय। झाल्या असतील फिलिंग्स डेव्हलप, झाल्या असेल एकतर्फी प्रेम। तुला माहिती होतं काय? हो, मला म्हणजे एक्झॅक्टली माहित नव्हतं, पण अंदाज होता। सांगितलं का नाहीस मला मग? कारण अंदाज होता, कन्फर्म नव्हतं मला, आणि कन्फर्म नसताना बोलून उगाच का प्रॉब्लेम क्रिएट करू मी? आता काय करू मी? काही करू नको, फक्त या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाक। तुला माहिती आहे ना, तिची डेप्थ कळते ना तुला? कळती आशू, पण आपण काही करू शकतोय का? उद्या तुझं लग्न आहे, त्याला महत्व दे। ऑफकोर्स। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।